कलम नव्हते, कायदा नव्हता, तरीही सुखी होती प्रजा. कारण सिंहासनावर होता माझा छत्रपती शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवराय. स्वराज्यामध्ये स्त्रियांचा मान फार फार मोठा होता. परस्त्री मातेसमान हे तत्त्व अंमलात आणलं जायचं. स्त्रीचा अपमान मुळीच खपवून घेतला जात नव्हता. स्त्रियांच्या सन्मानासाठी, संरक्षणासाठी शिवराय नेहमी दक्ष असायचे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याच्या राजधानीसाठी किल्ले रायगड उभारला होता. त्याच रायगडावर इसवी सन 1674 साली महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला होता. रायगड किल्ला हा सुरक्षेच्या दृष्टीने उत्कृष्ट किल्ल्यांपैकी एक होता. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला 4400 फूट उंच होता. गडावर दरवाजांखेरीज कोणताही येण्या जाण्याचा मार्ग नव्हता. असं म्हटलं जायचं की रायगडाचे दरवाजे बंद झाले की वरून खाली जाईल ते म्हणजे फक्त पाणी, आणि खालून वर येईल ती फक्त हवा. मात्र ह्या गोष्टीला अपवाद एक स्त्री ठरली, जिचं नाव होतं हिरकणी. एकदा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या वाडीतील काही गवळणी रायगडावर दूध विकण्यासाठी आल्या. त्यामध्ये हिरकणी नावाची एक गवळण होती. या हिरकणीचे बाळ खूप लहान होते. दूध विकल्यानंतर हिरकणीला गडावरून निघायला उशीर झाला. ती गडाच्या दरवाजाजवळ आली, पण पाहते तर काय, दरवाजे बंद झालेले होते. गडकऱ्यांना तिने फार विनंती केली, पण त्यांनी दरवाजे उघडण्यास नकार दिला. कारण सकाळी उघडलेले दरवाजे सूर्यास्तानंतर बंद झाले की ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत. छत्रपतींची ही आज्ञा सर्वांना लागू होती, कोणालाही त्यासाठी मुभा नसे. पण हिराला आपल्या तान्ह्या बाळाची चिंता लागली होती. तिचे लहान बाळ पाळण्यात घरी एकटेच होते. बाळाच्या ओढीने हिरकणी कासावीस झाली, मुसमुसून रडू लागली. पहारेकऱ्यांना घरी जाऊ देण्यासाठी सतत विनवू लागली. त्या पहारेकऱ्यांना देखील तिची फार दया येत होती, पण ते तरी काय करणार, स्वराज्याचा नियम कसा मोडणार. इकडं पळापळानं रात्र दाटत चालली होती. हिरकणी आपल्या बाळासाठी अत्यंत कासावीस झालेली होती. आई वाचून ते तान्हे बाळ रात्रभर कसे राहील ह्या विचाराने त्या आईची चिंता वाढतच चालली होती. आणि एकाएकी हिरकणीस काय झाले कुणास ठाऊक. मागचा पुढचा काही एक विचार न करता हिरकणी रात्रीच्या त्या भीषण अंधारात रायगडाच्या एका भीषण कडापाशी येऊन दाखल झाली. हा कडा भयंकर होता. सरळ ताठ उंचीचा होता. खाली खोल खोल दरी होती, जणू मृत्यूचीच दरी होती. कसल्या तरी विलक्षण निर्धारानं हिरानं कमरेचा पदर खोचला आणि त्या जीवघेण्या कड्यावरून तिने उतरण्याचा निर्णय घेतला. अंधारात कड्यावरून खाली जाणे म्हणजे जीवपणाला लावण्याच्या बरोबरीचे होते. कारण सर्वत्र खोल दऱ्या, दाट झाडे झुडपे आणि त्यात अंधार. पण बाळाच्या प्रेमापोटी ह्या मातेने हा निर्णय घेतला. गडाच्या कडांचे निरीक्षण केले. एका कडावर येऊन पोहोचली आणि त्याच कड्यावरून उतरायला तिने प्रारंभ केला. हिरकणीचं सारं अंग खरचटून निघत होतं. जोराचा वारा अंगाला झोंबत होता. त्या पहाडाच्या कपारीत एखादा विषारी साप असला तर, आगेमोहाचं पोळं असलं तर, चुकून हातपाय निसटला तर. मात्र हिराला कशाची चिंता नव्हती. तिला काळजी होती ती फक्त एकच, आणि ती तिच्या तान्हुल्याची. अखेर जीवावरचं धाडस करीत हिरकणी तो भयंकर कडा उतरून गेली. खाली पोहोचेपर्यंत मात्र सभोवतालच्या झाडाझुडपांमुळे अंगावर अनेक ठिकाणी ओरबडल्याने रक्त आलेले होते. त्याच अवस्थेत गड उतरून ती आई आपल्या घरी परतली. घरी परतताच त्या आईने आपल्या बाळाला कुशीत घेतले. बाळाच्या दर्शनाने त्या आईला जो आनंद झाला तो मात्र जखमांच्या वेदनेपेक्षा कितीतरी पटीने जास्त होता. ती माय तिच्या बाळाला हृदयाला कवटाळून होती. आईने जवळ घेताच ते बाळ खुदकन हसायला लागलं. रायगडाचा हा भीषण कडा म्हणजे जणू यमराजाची पाठच होती. मात्र हिरकणीनं आपल्या बाळासाठी हे असामान्य धाडस केलं. शिवरायांना ही वार्ता कळताच त्यांना हिरकणीचं मोठं कौतुक वाटलं. महाराज अत्यंत आश्चर्यचकित झाले. कारण शत्रूच्या सैन्यालाही दरवाजातून येण्या जाण्याशिवाय मार्ग उपलब्ध नसणाऱ्या रायगडावरून एक स्त्री खाली कशी पोहोचली हा प्रश्न महाराजांसहित सर्वांनाच अनुत्तरित होता. महाराजांनी हिरकणीला गडावर बोलावण्यास सांगितले. हिरकणी गडावर आली. ती आल्यानंतर महाराजांनी तिला या सर्व घटनेविषयी विचारले असता हिरकणीने महाराजांना घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. आपल्या बाळाला भेटण्यासाठी हा एकच मार्ग उपलब्ध होता असे तिने सांगितले. शिवरायांनी मोठ्या कौतुकाने साडीचोळी देऊन हिरकणीचा गौरव केला. ज्या स्वराज्यात हिरकणीसारख्या माता जन्मल्या होत्या ते स्वराज्य वर्धिष्णू होणार यात शंकाच नव्हती. ज्या कडावरून हिरकणी खाली उतरून गेली त्यावर एक बुरुज बांधून त्याला शिवरायांनी नाव दिले हिरकणी बुरुज. हिरकणीची ही शौर्यगाथा आजही रायगडावर सांगितली जाते.
आईचं आपल्या लेकरावरचं प्रेम किती पराकोटीचं असतं हेच ह्या हिरकणीनं जगाला दाखवून दिलं. धन्य धन्य ती माता, धन्य धन्य ती हिरकणी. मित्रांनो, छत्रपतींबद्दल, स्वराज्याबद्दल, महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेतोय. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करू शकता. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय भवानी, जय शिवराय.